नमस्कार. चॉकलेट्स फक्त लहान मुलांना नाही तर सगळ्यांना खूप आवडतात. पण आजकाल आपण जे बाजारात चॉकलेट्स कॅडबरी खातो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. खूप गोड लागतात ती चॉकलेट. त्यामुळे आज मी साखर, पाम ऑइलचा वापर न करता हेल्दी चॉकलेट बनवणार आहे. चॉकलेट बनवण्यासाठी एक फुलपात्र बारीक चिरलेला काळा गुळ घेतलेला आहे. अर्ध फुलपात्र कोको पावडर आणि पाव फुलपात्र किंवा त्यापेक्षा थोडं कमी वितळलेलं तूप घ्यायचं आहे आणि थोडेसे काजू बदाम कापून घेतलेले आहेत. तुम्हाला जर नाही घालायचे असतील तर नाही घातले तरी चालतील, ऑप्शनल आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोको पावडर, 1 चमचा कॉफी पावडर, परत चिरलेला गुळ आणि तूप हे सगळं मिसळून घ्यायचं आहे. सर्व साहित्य मिसळताना जरा सुद्धा पाण्याचा थेंब किंवा दूध टाकायचं नाही. सुरुवातीला हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटताना थोडासा मिक्सरचा खडखड आवाज येईल, पण हळूहळू मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं. इथे जी आपण कोको पावडर वापरलेली आहे ती बिन साखरेची आहे. चवीला थोडीशी कडवट लागते. कॉफी पावडर ऑप्शनल आहे, पण कॉफीमुळे चॉकलेटला खूप छान चव येते, त्यामुळे शक्य असेल तर त्याच्यामध्ये टाका कॉफी पावडर. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घेतलेले आहे. हे मिश्रण सगळं आता एका मोठ्या बाउलमध्ये काढूया आणि त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स मिसळूया. माझ्या घरात सगळ्यांना चॉकलेट खाताना दाताखाली असे काजू बदामाचे तुकडे आलेले खूप आवडतात. पण तुम्हाला काजू बदाम असे दाताखाली आलेले आवडत नसतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पूड करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये मिसळायची. किंवा काजू बदामाचे तुकडे तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील. हे सगळं आता व्यवस्थित मिसळून झालेलं आहे. आता याचे आपण चॉकलेट्स करून घेऊयात. चॉकलेट बनवण्यासाठी हे सिलिकॉनचे मोल्ड वापरलेले आहेत. तुमच्याकडे जर मोल्ड नसतील तर चॉकलेट कसं बनवायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवते. अशा प्रकारच्या मोल्डमध्ये चॉकलेट खूप छान पद्धतीने सेट होतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात. अगदी सहजपणे हे दुकानात मिळतात. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हे घेऊन ठेवा. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. दुकानात मिळणाऱ्या चॉकलेट्स किंवा कॅडबरीच्या मानाने हे चॉकलेट खूपच हेल्दी आहे. चॉकलेट बनवण्यासाठी आपण गुळाचा वापर केलेला आहे, ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि त्या चॉकलेट्समध्ये पाम तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. इथं आपण घरचं देशी तूप वापरलेलं आहे. आता हे चॉकलेट सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचे आणि जर फ्रीजरमध्ये ठेवत असाल तर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सेट होऊन जातील. उरलेलं मिश्रण मी बटर पेपरवर ओतून घेतलेलं आहे. ह्याच्यावरच मी सेट करणार आहे. पण जर तुमच्याकडे मोल्ड किंवा बटर पेपर नसेल तर आपण चिक्की कशा पद्धतीने करतो त्या पद्धतीने हे चॉकलेट्स करून घ्यायचे. म्हणजे ताटाच्या उलट्या बाजूला चिक्कीप्रमाणे लाटण्याने लाटून त्याचे चौकोनी भाग करून घ्यायचे किंवा हाताने गोल रोल करून सुद्धा त्याच्या वड्यांसारखे काप केले तरी चालतील. चॉकलेटच्या वरच्या बाजूने मी भरपूर प्रमाणात काजू बदाम घातलेले आहेत. माझ्या मुलांना अशा पद्धतीने केलेले चॉकलेट्स खूप आवडतात. मिश्रण चिक्कीप्रमाणे लाटून बॉटलचे जे झाकण असतं त्याने आकार दिला तरी चालेल, म्हणजे सगळ्या चॉकलेट्सना एकसारखा आकार येईल. फक्त 3 पदार्थ वापरून बनवलेले हे चॉकलेट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने चॉकलेट बनवताना चॉकलेट बिघडण्याची शक्यता नाहीच आहे, कारण इथं आपण गॅसचा वापर केलेला नाही. अगदी आरामशीर बनवता येतील असे चॉकलेट्स आहेत. चॉकलेट बनवताना जे प्रमाण घेतलंय ते थोडं इकडे तिकडे झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त कोको पावडर मात्र जास्त घालायची नाही, नाहीतर चॉकलेट्स कडू होतील. हे सुद्धा आपण आता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊयात. 15-20 मिनिटांनंतर चॉकलेट्स खूप छान सेट झालेले आहेत. बघा व्यवस्थित हाताने निघतात आहे. किती छान आकार आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान आहेत. अशा वेगवेगळ्या आकारामध्ये जर आपण बाहेर चॉकलेट घ्यायला गेलो तर ते किती महागात पडतात हे तुम्हाला नक्की माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे चॉकलेट्स घरच्या घरी तयार करा. ते सुद्धा हेल्दी आहेत आपण बनवलेले. चॉकलेट्स बनवण्यासाठी मी काळा मऊ गुळ वापरलेला आहे, पण तुम्ही जर गुळाची पावडर वापरणार असाल किंवा कोरडा गुळ वापरणार असाल तर तुपाचं प्रमाण जरा वाढवा. चिक्कीचा गुळ मात्र वापरू नका, कारण मला माहित नाही कशा पद्धतीचे चॉकलेट्स होतील चिक्कीचा गुळ वापरून. चॉकलेट्स तयार झालेले आहेत. तुम्हाला जर चॉकलेट्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा.